स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आपला जो राहिलेला जो पार्ट होता वर्ड प्रॉब्लेमचा, प्रॉब्लेम सेट 6 मॅथ्स 2 चा जो प्रॉब्लेम सेट 6 होता आपला, त्यामध्ये आपले काय राहिले वर्ड प्रॉब्लेम राहिलेले आहे. तर आपण आता त्यामध्ये राहिलेले वर्ड प्रॉब्लेम पाहणार. बाकीचे आपले पूर्ण एक्झाम्पल झाले, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम झाल्यानंतर आपल्या गावामध्ये पूर्ण जो टॉपिक आहे कोणता ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर गावामध्ये पूर्णतः संपून जाईल. तर आपण पाहणार आहोत आता वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपल्याला क्वेश्चन कोणता दिला वर्ड प्रॉब्लेम मधला. ओके, पहा चेक करा. आपल्याला काय दिलं की दिलं आपल्याला अ बॉय स्टँडिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 40 मीटर फ्रॉम अ बिल्डिंग. एका सपोज आता मी काय घेतली, एक बिल्डिंग घेतली, ही बिल्डिंग घेतली, नाव देतो ए आणि बी. ओके, तर इथून 48 मीटरवर, किती मीटरवर, 48 मीटरवर एक काय मुलगा उभा आहे. सपोज एक कोण उभा आहे, मुलगा. इथं आपण दाखवू थोडा उभा, इथं एक मुलगा उभा आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी मुलगा उभा आहे, त्यानंतर काय केलंय, फ्रॉम बिल्डिंग ऑब्झर्व, काय केलं त्याने, ऑब्झर्व द टॉप ऑफ द बिल्डिंग, आणि वर पाहत आहे, म्हणजे इलेव्हेशन अँगल तो बनवत आहे. आणि कितीचा इलेव्हेशन अँगल बनवत आहे, तर कितीचा बनवत आहे, 30 डिग्री. ओके, तर ए बी सी आणि इथं नाव दिलं मी सी. काय दिलंय, सी. तर ओके बा, राईट अँगल ट्रायंगल आपलं इथं फॉर्मेशन होऊन जाते. आता आपल्याला काय म्हटलंय, फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. तर हाईट ऑफ द बिल्डिंग जर तुम्ही पाहता, हाईट ऑफ द बिल्डिंग आपल्याला एबी, काय होईल आपली एबी. आणि आपल्याकडे काय दिलंय चेक कराल तुम्ही, आपल्याकडे एबी काढायचा आहे आणि आपल्याला बीसी दिला आहे, म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. तर सर्वात पहिले आता आपण स्टार्ट करू वेळणं घालवतो. तर सर्वात पहिले आपल्याला सपोज AB रिप्रेझेंट, एपी रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करत आहे, हाईट ऑफ द बिल्डिंग, हाईट ऑफ द बिल्डिंग. ओके, त्यानंतर चेक करा पॉइंट सी काय करते आपल्याला, पोझिशन ऑफ द बॉय. ठीक आहे. तर पॉइंट सी represent the position of the boy. ठीक, बॉयची काय दर्शवत आहे, पोझिशन दर्शवित आहे. आता चेक करा, आपल्याला इथं वर पाहत आहे मुलगा, म्हणजे कोणता अँगल होत आहे, इलेव्हेशन अँगल. द इलेव्हेशन अँगल, द इलेव्हेशन अँगल. आता इलेव्हेशन अँगल कोणता बनत आहे चेक करा. आपल्याकडे बनत आहे ए सी बी. ओके, कितीचा, 30 डिग्री. ओके, आता चेक करा, आपल्याला काढायचं आहे एबी. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी आपल्याला येत आहे 90. आता चेक करा, काय करू शकतो आपण, पहा एबी काढायचा आहे आणि बीसी दिला आहे, म्हणजेच आपल्याला घेऊ शकतो आपण टॅनच्या साईड. तर टॅन थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, ऍडजस्टंट काय आपल्याकडे बीसी. तर टॅन थिटा, थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 30, AB as it is, आणि BC ची व्हॅल्यू आहे 48 मीटर. ओके, जर तुम्ही पहा टॅन 30 डिग्री, तर टॅन 30 ची जी व्हॅल्यू असते आपल्या ट्रिग्नोमेट्री रेशो नुसार ती किती असते, 1 अपॉन √3 इक्वल टू AB काढायचं आहे आणि आपल्याकडे BC दिला होता किती, 48. ओके, आता आपण इथं काय करू, क्रॉस मल्टिप्लाय जर केला मी, तर आपल्याकडे काही AB इंटू √3 आणि याला 48 ला 1 ला मल्टिप्लाय केलं तरी 48. ओके, तर आता चेक करा, AB इक्वल टू 48 हा √3 मल्टिप्लाय, आपण इकडे आलं तर काय √3 डिवाइड होऊन जाईल. आता पहा AB इक्वल टू काय होणार बेटा, AB इक्वल टू 48 अपॉन √3 इंटू, इथं पाहणार आपण रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर, यावेळेस इथे खूपदा आपण झालेला आहे. तर इथं सुद्धा काय करू, रॅशनलायझेशन √3 अपॉन √3. तर AB इक्वल टू 48 इन √3 अपॉन √3 इंटू √3 3, आणि यानंतर याला डिवाइड केलं तर किती, 16. म्हणजे AB किती आला आपल्याकडे, AB आला आपल्याकडे 16 इन √3, आणि कशामध्ये दिलं उत्तर, मीटर मध्ये. आता बघा स्टुडंट, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपलं जे 6.2 जे वर्ड प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये सुद्धा दिलेले आहे. ओके, चला, तर आपल्याला काय विचारलं, फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. मग काय लिहू शकतो आपण, द height of the building is किती आला, 16 इन √3 मीटर.
ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं काय झालंय, जे आपलं वर्ड प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सेट मधला, तो सुद्धा फर्स्ट इथं क्लिअर झालेला आहे. ओके, त्यानंतर पाहणार आहोत आपण नेक्स्ट म्हणजे 7th क्वेश्चन आपण इथं पाहणार आहोत. हा स्टुडंट आता एकदम इझी वे ना आता हे संपत आहे आपलं पूर्ण एक्सरसाइज इथं आपली सॉरी पूर्ण प्रॉब्लेम सेट आपला इथं काय होत आहे, पूर्ण होत आहे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट मध्ये काय दिलंय पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. अशा टाईपचा सुद्धा एक क्वेश्चन दिलाय. लाईट हाऊस पूर्ण कुठं असते बेटा, वरतून, कुठून पाहिलं ते वरतून. सपोज हा इथं मी असं सपोज करत आहे लाईट. ओके, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक ॲट द शिप. कुठं पाहताय बेटा, इथं पाहताय शिप. ओके, तर मी घेतो ए, इथं घेतलाय बी आणि इथं घेतो मी पॉइंट सी. त्या ठिकाणी इथं स्ट्रेट लाईन सुद्धा आपल्याला दाखवावं लागेल. म्हणजे आता इथे कोणताही दाखवून शकतो आपण पॉइंट डी. तर चेक करा, लुक ॲट द ऑब्झर्वर ॲट द शिप अँड फाइंड द अँगल ऑफ डिप्रेशन. तर डिप्रेशन अँगल कितीचा बनवला आहे, 30 डिग्री. क्लिअर. ओके, त्यानंतर आपल्याला काय, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस, ए पासून तर बी पर्यंत जी हाईट आहे लाईट हाऊसची आपल्याला दिली 100 मीटर. दिलं 100 मीटर. ओके, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. म्हणजे लाईट हाऊस पासून ही शिप किती दूर आहे ते आपल्याला पाहायची आहे. ओके, आणि हे घेऊ आपण यांची शिप. ओके, आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे की ह्या लाईट हाऊस पासून हे शिप किती दूर आहे, म्हणजे बीसी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात पहिले सपोज तर सर्वात पहिले पहा, एबी काय रिप्रेझेंट करते आपल्याला, एबी रिप्रेझेंट करते आपल्याला हाईट ऑफ द लाईट हाऊस. सपोज एबी रिप्रेझेंट द हाईट ऑफ लाईट हाऊस. ओके, त्यानंतर आता तुम्ही जर पॉइंट सी काय रिप्रेझेंट करते, तर पोझिशन ऑफ द शिप. ओके, तर दुसरा आपला दिला, दुसरा आपण काय लिहू शकतो त्याच्यामध्ये, पॉइंट सी represent the position of the sheep. ओके, त्यानंतर पहा इथे अँगल फॉर्म होत आहे. कोणता अँगल दिला आहे, डिप्रेशन अँगल. कोणता आहे, द डिप्रेशन अँगल. ओके, डिप्रेशन अँगल कोणता दिला आहे, अँगल डीसी सॉरी डीएसी. कोणता बनत आहे, अँगल डीएसी. किती दिलाय, 30. किती दिलाय, 30. ओके, आता जर इथं पहा तर एडी आणि बीसी काय रेंज एकमेकाला पॅरलल. आपण इथं जाऊ शकतो एडी पॅरलल बीसी हे एकमेकाला काय पॅरलल आहे. हे जर पॅरलल असेल तर इथं दोन अँगल काय होते, अल्टरनेट अँगल फॉर्म होते. म्हणजे अँगल एडीसी आणि इक्वल टू अँगल एसी बी. तर कोणते अल्टरनेट अँगल फॉर्म होते, म्हणजे हा 30चा, तर सी सुद्धा किती राहील तुमचा 30चाच राहील. एएलटी अँगल म्हणजे कोणता अँगल, अल्टरनेट अँगल, म्हणजे हा सुद्धा झाला तुमचा 30चा. ओके, तर आता घेऊ आपण एन ट्रायंगल एबीसी. एन ट्रायंगल एबीसी. ओके, अँगल बी तुम्हाला इथं 90चा भेटून जाईल. ओके, तर राईट अँगल ट्रायंगल आपल्याला माहित आहे ना, आपल्याला काढायचं आहे बीसी. काय काढायचं आहे, बीसी. तर चेक करा तुमच्याकडे अपोजिट साइड दिली आहे आणि ऍडजस्टंट साइड आपल्याला काढायची आहे. म्हणजे इथं काय यूज करू शकतो आपण, टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू टॅनच्या साइड काय असतात, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. म्हणजेच काही एबी अपॉन बीसी. तर तुम्ही पहा टॅन आणि टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे 30, एबी आपल्याकडे दिला आहे 100 मीटर आणि बीसी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर आता जर तुम्ही पाहता, आता लास्ट एक्झाम्पल मध्ये सुद्धा पाहिले आपण, टॅन 30 ची जी व्हॅल्यू आहे तर 1/√3 इक्वल टू एबी दिला आपल्याकडे 100 आणि काय काढायचं आपल्याला, बीसी. काय काढायचं आपल्याला, बीसी. जर मी याला जर मल्टिप्लाय केलं 1 ला तर बीसी नंतर मी माझ्याकडे बीसीच राहील आणि इकडे किती राहील आपल्याकडे
100 इन रूट 3, 100 इन रूट 3 आणि युनिट काय दिलं आपल्याला मीटर. म्हणजे स्टुडंट पहा आपल्याकडे डिस्टन्स आलाय किती आलाय बीसीचा डिस्टन्स 100 इन रूट 3 म्हणजे आपल्याला काय म्हटलंय हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. The ship is away from the lighthouse. The ship is away from the ship is किती आहे बघ the ship is किती होता 100 in root 3 meter away from the lighthouse. किती 100 इन रूट 3 मीटर काय रे हे रे त्याचा डिस्टन्स. क्लिअर इथपर्यंत. या ठिकाणी जर आपलं पाहतो 7 नंबरचं सुद्धा एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. आता त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल 8 नंबर. ठीक आहे. तर 8 नंबरचा आपण एक्झाम्पल पुन्हा पाहणार आहोत. आता नेक्स्ट पाहणार आहोत. आता तुम्हाला दिलं आहे एक्झाम्पल 8 नंबरचं 7 नंबर. 7 नंबर मध्ये काय दिलं ते पाहता. काय म्हटलं 7 नंबर मध्ये आपल्याला म्हटलंय फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस ऍट 7 नंबर झाला ना ते. ओके किती नंबरचं आपल्याला पाहताय 8 नंबरचं. ओके आता पहा काय म्हटलं आपल्याला टू बिल्डिंग आर इन फ्रंट ऑफ इच अदर. दोन बिल्डिंग एकमेकाच्या समोर आहे आणि इच अदर ऑन द रोड बीट. त्यामधली जी रुंदी आहे किती मीटरची आहे 15. म्हणजे एक मी ही बिल्डिंग घेतली आणि एक मी हे बिल्डिंग घेतली आणि दोघांमधलं डिस्टन्स किती मीटरचं आहे 15 मीटर. क्लिअर इथपर्यंत. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग अ हाईट फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग हॅव्हिंग हाईट 12 मीटर. म्हणजे पहिल्या बिल्डिंगची जी हाईट आहे म्हणजे ते किती आहे 12 मीटर आणि त्याच्या टॉपहून जर पाहिलं द अँगल इलेव्हेशन ऑफ टॉप द सेकंड बिल्डिंग इज 30. म्हणजे जर इथून जर पाहिलं तर कितीचा अँगल बनते म्हणते की 30चा अँगल कितीचा बनते 30. ओके त्यानंतर आपल्याला म्हटलं की व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. म्हणजेच आपल्याला हाईट काढायला लागते इथून तर इथपर्यंत. मी तर नाव देऊन देतो याला ए बी सी डी आणि इथे दिला मी ई. ओके चेक करू आपण सर्वात पहिले. आता हे दिलं आपल्याला 12 डिस्टन्स दिलाय दोन बिल्डिंगच्या मधलं 15 मीटर. ओके तर सर्वात पहिले सपोज आता पहा सर्वात पहिले एसी जर घेतलं तर मी लार्जर बिल्डिंग येईल आणि एक स्मॉलर बिल्डिंग. तर सर्वात पहिले आपण काय करू सपोज ईडी रिप्रेझेंट द हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग. ओके त्यानंतर एसी काय रिप्रेझेंट करते हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. एसी रिप्रेझेंट द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग आपल्याला रिप्रेझेंट करते. ओके नंतर पहा डीसी काय विथ ऑफ द टू बिल्डिंग. डीसी म्हणा किंवा सीडी रिप्रेझेंट विथ ऑफ टू बिल्डिंग. दोन बिल्डिंग मधलं डिस्टन्स आपल्याला दाखवते. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पहा तर या ठिकाणी जर पाहा ईडी परपेंडिक्युलर कशावर आलेला आहे ईडी परपेंडिक्युलर एसी म्हणजे कितीचा अँगल बनवते 90चा. तर आपण पाहू काय दिलं आहे एबी परपेंडिक्युलर होणार आहे एसी. ठीक आहे. तर आता इथं कितीचा अँगल बनते 90चा. आता चेक करा इथं 15 आहे इथं 12. ठीक आहे. फिगर थोडी कमी जास्त म्हणजे 15चा डिस्टन्स जरी कमी दिला तर लक्षात घ्या
की एक लेंथ कमी आहे, एक जास्त, म्हणजे रेक्टँगल तिथं फॉर्मेशन होणार आहे. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो की इथं काय करू शकतो आपण, सर्वात पहिले आपण क्वाड्रिलेटर काढून घेऊ. म्हणजे क्वाड्रिलेटर आपला कोणता, BCD इज अ रेक्टँगल, BCDE कोणता आहे, BCDE इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल असेल तर रेक्टँगलच्या अपोजिट साईड काय असतात, इक्वल असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजे ईडी ला कोणती, इन इक्वल BC, घेतली ईडी इक्वल टू BC इक्वल टू ईडी जर आपल्याकडे 12 होती तर BC सुद्धा 12, म्हणजे इथे गेली तर आपल्याला 12 मीटर. ओके, त्यानंतर आपण जर पाहिलं तर CD ला सुद्धा कोणती, EB सेम येणार आहे. तर CD इक्वल टू EB इक्वल टू किती, 15 मीटर. अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल, अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल. क्लिअर इथपर्यंत. आता फर्स्ट स्टुडंट चेक करा, जेव्हा फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून बघितलं तर काय केलंय, इलेव्हेशन अँगल बनलाय. कोणता अँगल बनलाय, इलेव्हेशन अँगल. तर आपण इथं लिहू द इलेव्हेशन अँगल, इलेव्हेशन अँगल कोणता होता, अँगल AEB. कोणता बनवला आपण, AEB. कितीचा आहे, 30 डिग्री. कितीचा आहे, 30 डिग्री. ओके, तर आता जर पाहता तर हा सुद्धा किती होणार आहे तुमचा, 15 मीटर, आणि हे सुद्धा किती होणार आहे तुमचं, 12 मीटर. आणि आपल्याला पाहिजे टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग. ओके ओके, सेकंड बिल्डिंग. तर इथं चेक करा, आता आपल्याजवळ काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल बनते, AB. इन ट्रायंगल ABA, इन ट्रायंगल AB. तर आता जर तुम्ही पहा तर आपल्याकडे काय काय दिलंय, आपल्याकडे दिलाय ऍडजस्टंट साइड दिली आहे, आणि काढायचं काय, आपल्याला अपोजिट साइड काढायची आहे. काय काढायची, अपोजिट साइड. तर म्हणजे पुन्हा इथं काही ना आपल्याकडे टॅन, पुन्हा 30 दिलाय, टॅन थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट किती आपल्याकडे, AB, आणि ऍडजस्टंट काय आपल्याकडे, EB. ओके, जर आता पहा ना आपण टॅन 45 किती दिलं आपल्याकडे, टॅन किती आपल्याकडे, 30. तर AB आपल्याकडे दिलाय काय, नाही काढायचं आपल्याला. ओके, आणि आपल्याला काय EB किती दिली आपल्याकडे, EB दिली आपल्याकडे 15. किती दिले आपल्याकडे, 15. क्लिअर इथपर्यंत. आता जर तुम्ही पहा टॅन 30 ची जी व्हॅल्यू होती आपण बघितली ती 1 अपॉन √3 इक्वल टू किती आहे, AB अपॉन, आणि किती आलं आपल्याकडे, 50. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय भेटते, √3 इंटू AB इक्वल टू 15 ना 1 ला मल्टिप्लाय केलं तरी 15. पुन्हा आपल्याला काढायचं आहे AB इक्वल टू 15 आणि मल्टिप्लाय तर जाईल डिवाइड √3. पुन्हा रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर. ओके, तर रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर AB इक्वल टू 15 इन √3 इंटू √3 अपॉन √3. तर आता बघा काय होतं, AB इक्वल टू 15 इन √3 आणि √3 इंटू √3, फक्त किती आहे तुमच्याकडे, 3. 3 5. ओके, तर मग AB ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, AB इक्वल टू आपल्याकडे आली आहे 5 इन √3 मीटर. ओके, किती आलं, 5 इन √3 मीटर. तर आपल्याला विचारलं टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग. काय विचारलं आपल्याला, टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग. तर टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग काही तुमची काय बनल, AC. तर AC कोणा मिळून बनणार आहे, AB प्लस BC. क्लिअर. तर AB किती आपल्याकडे, AB आहे 5 √3 प्लस हे किती आहे 12. तर तुमचा आन्सर येईल 12 प्लस 5 इन √3 मीटर. हे राहील तुमचं फायनल आन्सर. हे काय राहील तुमचं फायनल आन्सर. या ठिकाणी आता जर तुम्हाला मल्टिप्लाय जर करायचं असेल तर मल्टिप्लाय करू शकतो आपण. 12 प्लस 5 इंटू याची व्हॅल्यू किती ते 1.73. 12 प्लस 5 3 जा 15, 1 कॅरी, 35 प्लस 1 36, 3 5 1 जा 5, 5 प्लस 3 8, 2 डिजिट नंतर पॉइंट.
ओके, तर आता जर तुम्ही याला जर ऍडिशन जर केलं तर 20 आणि 12 आणि 8 किती झालं 20.65 मीटर. म्हणजेच काय, तर आपण लिहू शकतो टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग. काय करू शकतो, टोटल, आता मी थोडा इकडे लिहितो जागा नसल्यामुळे, तर पहा काय लिहू शकतो मी, तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये देता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला काय विचारलं, चेक करा व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. तर मी असं लिहू शकतो, height of the second building, height of the second building is किती दिलंय 20.65 मीटर. ओके, 20.65 मीटर या ठिकाणी आपल्याला काय दिली आहे, दुसऱ्या बिल्डिंगची हाईट दिलेली आहे. तर या ठिकाणी आपला कोणता 8 नंबरचा क्वेश्चन सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे, तर आता त्यानंतर पाहणार आपण नेक्स्ट क्वेश्चन.